विद्यार्थ्यांनो, आपले 2 प्रकरण संपलेले आहेत. पहिला आहे सुरक्षितता आणि दुसरा आहे टूल्स. त्यानंतर आज आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपलं तिसरं प्रकरण आहे विजेचा प्राथमिक परिचय. तर आपला ट्रेड आहे वायरमन. म्हणजे आपले जे काही कामं चालतात ते लाईटवर चालतात किंवा इलेक्ट्रिसिटीवर चालतात किंवा विजेवर चालतात. तर ते वीज निर्मिती कशी होते हे आपल्याला माहिती राहणं गरजेचं आहे, किंवा विजेचं कसं अणुरेणू म्हणजे काय, त्याची संरचना कशी असते विजेची, या सगळ्या गोष्टी आपण या पाठात जाणून घेणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे आपला या पाठातला पदार्थ. तर आपल्याला पदार्थ म्हणजे काय? ज्या वस्तूला वजन असते, जी वस्तू जागा व्यापते व ज्या वस्तूची आपल्या ज्ञानेंद्रियात जाणीव होते त्या वस्तूला पदार्थ असे म्हणतात. तर पदार्थ म्हणजे काय? ज्या वस्तूला वजन असते, जी वस्तू जागा व्यापते व ज्या वस्तूची आपल्या ज्ञानेंद्रियात जाणीव होते. ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणते? आता जे गोष्टीपासून आपल्याला ज्ञान मिळतं म्हणजे डोळे, नाक, चव, जिभे, हे जे आहेत हे ज्ञानेंद्रिय म्हणतात. किंवा वजन असल्यामुळे आपण हाताने वजन उचलताना आपल्याला जाणवतं की ते वजन आहे. तर ह्या ज्या काही असतात त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. तर ज्या वस्तूला वजन असते, जी वस्तू जागा व्यापते, ठेवल्यानंतर काहीतरी जागा व्यापते का नाही, काहीतरी भाग तिने घेते की नाही जमिनीचा, व ज्या वस्तूची आपल्या ज्ञानेंद्रियाला जाणीव होते त्या वस्तूला पदार्थ असे म्हणतात. घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप असे 3 प्रकारचे पदार्थ असतात. घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप असे 3 प्रकारचे पदार्थ असतात. घनरूप म्हणजे कोणते? जे घट्ट असतात, जे आपल्याला लक्षात येतात, जे जमिनीवर ठेवल्यानंतर आपल्याला जाणवतं. उदाहरणार्थ लोखंडाची कुठलीही वस्तू आपल्याला जाणवते का नाही, ज्याला वजन असते किंवा ते जमिनीवर ठेवल्यानंतर काहीतरी जागा घेते आणि जे घट्ट प्रमाणात असते त्याला घनरूप म्हणायचं. दुसरं आहे द्रवरूप. द्रवरूप मध्ये कोणते? पाणी कशात आहे? द्रवरूप आहे, ते पातळ आहे ते. आणि तिसरं आहे वायुरूप. वायुरूप मध्ये काय? तर ऑक्सिजन तुम्ही म्हणतात की नाही, ऑक्सिजन सिलेंडर आहे किंवा हे आहे, म्हणजे ती काय असते? एक प्रकारची वाफच असते किंवा वायूच तयार झालेला असतो, म्हणून त्याला वायुरूप म्हणायचं. यानंतरचा पॉइंट आहे आपला मूलद्रव्य. ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही अशा पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्याची व्याख्या परत एकदा सांगतो. ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही. अपघटन म्हणजे काय? किंवा रूपांतरित करता येत नाही, अपघटन करता येत नाही अशा पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्याचा कितीही लहानात लहान कण केला तरी तो अतिसूक्ष्म कण दुसऱ्या पदार्थात मिसळत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या पदार्थाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थात अपघटन करता येत नाही किंवा रूपांतरित करता येत नाही, मिसळता येत नाही, अशा पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्याचे कितीही लहानात लहान कण जरी तुम्ही केला तरी तो कण दुसऱ्या पदार्थात मिसळत नाही, शेवटी त्याचं वेगळं अस्तित्व दाखवतोच.
उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे. तांब्यामध्ये सोनं मिसळतं का? कधीच मिसळत नाही. जरी तुम्ही मिसळायचं म्हणलात तरी एक पातळ थर तयार होतो. किंवा तुम्ही बघितलं असेल बाजारात काहीतरी असं लोखंडाचे त्याच्यावर तांब्याचा मुलामा देऊन कडे तयार करून विकतात वगैरे हे ते. मग ते काही दिवसांनी ते वरचा तांब्याचा मुलामा निघून जातो. म्हणजे लोखंडात तांबे मिसळतं का? नाहीच मिसळत. यानंतर आहे संयुगे. दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट रासायनिक मिश्रणाने तयार झालेल्या पदार्थाला संयुगे असे म्हणतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट रासायनिक मिश्रणाने तयार झालेल्या पदार्थांना संयुगे असे म्हणतात. उदाहरणार्थ मीठ. मिठामध्ये काय असतं? समुद्राचं खारट पाणी असतं, मध्ये आयोडीन मिक्स केलेलं असतं. पण ते पाणी आणि आयोडीन तुम्हाला ओळखू येतं का? नाही, ते सगळे एकत्रित तयार झालेलं असतं. यानंतरचं आहे मिश्रण. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ रासायनिक क्रिया न होताच कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जाऊन तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ रासायनिक क्रिया न होताच दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ रासायनिक क्रिया न होताच कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जाऊन तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असे म्हणतात. उदाहरणार्थ समुद्रातले पाणी. समुद्रातल्या पाण्याला काही मिश्रणाला तुम्ही कोणती रासायनिक प्रक्रिया केलेली असते का? नाही. समुद्रात जाताना पाणी कसं असतं? गोड असतं. प्रत्येक नद्यांचं पाणी गेलेलं असतं, पाणी गोड असतं. आणि जेव्हा ते पाणी समुद्रात जातं तेव्हा ते पाणी कसं बनतं? खारट बनतं. बरोबर आहे. तर कोणताही पदार्थ बनत असताना हा असंख्य अशा सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. त्या सूक्ष्म कणास अणु असे म्हणतात. कोणताही पदार्थ बनत असताना असंख्य अशा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो. त्या अतिसूक्ष्म कणास अणु असे म्हणतात. त्यानंतर आहे आपलं रेणू. मूलद्रव्यांच्या अथवा संयुगाच्या सर्व गुणधर्म असलेल्या व स्वतंत्र अस्तित्व असलेल्या लहानात लहान कणास रेणू असे म्हणतात. मूलद्रव्याचे अथवा संयुगाचे सर्व गुणधर्म असलेल्या व स्वतंत्र अस्तित्व असलेल्या लहानात लहान कणास रेणू असे म्हणतात. त्यानंतरचा पुढचा आपला मेन पॉइंट आहे तो म्हणजे प्राथमिक विद्युत. प्राथमिक विद्युत म्हणजे काय? इथून आपलं वायरमनचं शिक्षण एक खऱ्या पद्धतीनं चालू झालेलं आहे, किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ह्याची माहिती तुम्हाला थोडक्यात आता ह्या पाठात मिळणार आहे. ह्यानंतरच्या पुढच्या पाठात वायरमनच्या संदर्भातच सगळे प्रकरण हळूहळू तुम्हाला सांगितले जातील. प्राथमिक विद्युत. इलेक्ट्रॉन्स वाहनालाच विद्युत असे म्हणतात. साधारण स्थितीत प्रत्येक अणूमध्ये धन भार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि ऋण भार म्हणजे निगेटिव्ह चार्ज समान असतो.
तो अणू विजेचा कोणताही चार्ज दाखवत नाही, परंतु त्या अणूवर जर बाह्य प्रेरणा लावली तर मुक्त इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडून शेजारच्या अणूमध्ये जातो आणि तो अणू चार्ज होऊन विजेचे अस्तित्व दाखवू लागतो. इलेक्ट्रॉन्स वाहनालाच विद्युत असे म्हणतात. बरोबर आहे. महत्वाचा पॉइंट आहे. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? अणू आणि रेणू. कुठलीही तुम्ही तांब्याची तार घेतली तर त्या तांब्याच्या तारेमध्ये अणू आणि रेणू हे दोन्ही सेम असतात. जेव्हा तुमचं बटन बंद असतं घरातलं तेव्हा ते तार तर तुम्ही जोडलेली असते किंवा ते वायर पुढे तुम्ही टाकलेलं असतं, पण जेव्हा बटन बंद असतं तेव्हा पुढचा बल्ब कार्यरत होतो का? नाही होत. तेव्हा कसे त्या याच्यामध्ये अणू आणि रेणू हे फिक्स असतात किंवा समान असतात. पण जेव्हा तुम्ही बाह्य प्रेरणा लावतात म्हणजे तुम्ही स्विच ऑन करतात, स्विच ऑन केल्यानंतर तिकडं तुम्हाला बल्ब पेटलेला दाखवतो. बल्ब पेटतो म्हणजे काय होतो? अणू आणि रेणू हे वेगवेगळे होतात. अणू काय करतात की आपली जागा सोडून शेजारच्या रेणूमध्ये मिक्स होतात, त्याच्यामुळं तो अणू चार्ज होतो. चार्ज होतो म्हणजेच इलेक्ट्रॉन्स वहन होतं, म्हणजेच त्या तांब्याच्या तारेतून सप्लाय स्विचपासून बल्बपर्यंत जातो, म्हणून तुमचा तो बल्ब पेटतो. त्यानंतर आहे स्थिर विद्युत किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. जी विद्युत दोन अणूच्या घर्षणाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने तयार होते त्या विजेस स्थिर विद्युत असे म्हणतात. जी विद्युत दोन अणूच्या घर्षणाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने तयार होते त्या विजेस स्थिर विद्युत असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिशाचा रॉड मांजरीच्या कातड्यावर घासला असता घर्षणाने शिशाच्या अणूतील इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन कातडीच्या अणूमध्ये जातात. त्यामुळे शिसे पॉझिटिव्ह चार्ज व धारण करतो. हा चार्ज अतिशय अल्प प्रमाणात तयार होतो. हा चार्ज म्हणजे स्थिर विद्युत होय. अशी वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येत नाही. शिवाय अशा विजेकडून कुठल्याही प्रकारचे कार्य करून घेता येत नाही. फक्त प्रायोगिक तत्वावर ही वीज पडताळून पाहता येते. स्थिर विद्युत म्हणजे काय कळालं? जी विद्युत अणूच्या घर्षणाने, स्पर्शाने किंवा परावर्तनाने तयार होते अशा विजेस स्थिर विद्युत असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिशाचा रॉड मांजरीच्या कातड्यावर घासला असता शिशाचे अणू मुक्त होऊन ते मांजरीच्या कातडीच्या अणूमध्ये मिक्स होतात. तेव्हा शिसे हा पॉझिटिव्ह चार्ज ग्रहण करून त्यामध्ये काहीतरी विद्युत सप्लाय निर्माण होतो. अशा विजेस स्थिर विद्युत असे म्हणतात. पण अशा विजेकडून कुठलेही कार्य करून घेता येत नाही. म्हणजे आपल्या घरातला बल्ब पेटवणं वगैरे हे जे आहे किंवा आउटपुट, उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यापासून मिळणारं आउटपुट, हे आउटपुट स्थिर विद्युतकडून आपल्याला घेता येत नाही. फक्त आपल्याला प्रायोगिक तत्वावर ही स्थिर विद्युत किंवा आपल्याला तपासता येते किंवा चेक करता येते. त्यानंतर आहे प्रवाही विद्युत.
जी विद्युत जास्त प्रमाणात तयार करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वायर अथवा केबलच्या साहाय्याने वाहून नेता येते त्या विजेला प्रवाही विद्युत असे म्हणतात. जी विद्युत जास्त प्रमाणात तयार करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वायर अथवा केबलच्या साहाय्याने वाहून नेता येते त्या विजेस प्रवाही विद्युत असे म्हणतात. अशा विजेकडून अनेक प्रकारची कार्य करून घेता येतात. म्हणजे आपल्याला जे सध्या घरात आपण वीज वापरतो ही वीज प्रवाही विद्युतच असते. ही तयार झालेली असते कुठेतरी परळी किंवा चंद्रपूर वगैरे. तर आपल्या याच्यात विचार केला तर आपल्याला परळीला आहे थर्मल पॉवर स्टेशन, तिथं तयार झालेली असते. तिथून ते वीज 33 KVAच्या सबस्टेशनला येते, तिथून ते वीज 11,000 KVAच्या सबस्टेशनला येते आणि तिथून ते वीज आपल्या शेतापर्यंत किंवा घरापर्यंत पोहोचते. म्हणजे ही विद्युत प्रवाही विद्युत झाली की नाही. तर प्रवाही विद्युत ही घर्षणाशिवाय खालील पद्धतीने पण तयार करता येते. ज्यामध्ये पहिला आहे उष्णतेने वीज निर्मिती म्हणजे थर्मोकपल. ज्या ठिकाणी उष्णता निर्माण करून किंवा उष्णता देऊन वीज निर्मिती केली जाते त्या ठिकाणी थर्मोकपल म्हणजे उष्णतेने वीज निर्मिती तयार केली जाते किंवा वीज तयार केली जाते. उदाहरणार्थ परळीचं थर्मल पॉवर स्टेशन हे दगडी कोळशाला उष्णता देऊन तयार केलेली असते, म्हणून तिथे उष्णतेने वीज निर्मिती होते. काही पदार्थांना उष्णता दिली असता त्याच्या अणूतील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात, तर काही पदार्थाचे अणू इलेक्ट्रॉन सामावून घेतात. याच तत्वावर उष्णतेने वीज निर्मिती होते. त्यासाठी दोन वेगवेगळे धातू एकत्र जोडून त्यांच्या जंक्शन पॉइंटला उष्णता दिली असता त्या उष्णतेने धातूच्या अणूतील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात आणि वीज निर्मिती होते. यास थर्मोकपल इलेक्ट्रिसिटी असेही म्हणतात आणि एकत्र जोडलेल्या पॉइंटला थर्मोकपल असे म्हणतात. उदाहरणार्थ कॉपर व झिंक हे वेगवेगळे धातू एकत्र जोडून त्यांच्या जंक्शन पॉइंटला उष्णता दिल्यास उष्णतेमुळे कॉपरचे इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन झिंकच्या अणूमध्ये समावले जातात. त्यामुळे कॉपर हा पॉझिटिव्ह व झिंक हा निगेटिव्ह चार्ज होतो. अशा चार्ज झालेल्या दोन्ही धातूंच्या टोकामध्ये गॅल्व्हनोमीटर जोडल्यास मीटरच्या काट्याच्या हालचालीवरून वीज निर्मिती झाल्याचे दिसून येते. आपल्याला हे उदाहरण हे प्रायोगिक तत्वावरचं आहे, पण ज्या ठिकाणी ॲक्च्युली खरोखर उष्णतेने वीज निर्मिती होते त्या ठिकाणी ते म्हणजे परळीचं थर्मल पॉवर स्टेशन आहे. हे उदाहरण हे तुम्हाला फक्त जर एखाद्या ठिकाणी छोटंसं करून बघायचं असेल तर त्यासाठी दिलेलं असतं. दुसरं आहे प्रकाशाने वीज निर्मिती. म्हणजे काही ठिकाणी सौर ऊर्जा, आता तुम्ही म्हणतो ते सौर ऊर्जा म्हणजे काय, तर प्रकाशानेच वीज निर्मिती होतो की नाही. फोटो इमिशन पद्धतीमध्ये व्हॅक्यूम ट्यूब मधील पत्र्यावर प्रकाश किरणे पडतात, इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. हे इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडून मुक्त होऊन
ॲनोडकडे आकर्षिले जातात. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज व निगेटिव्ह चार्ज तयार होऊन वीज निर्मिती होते. यानंतरचा आहे रासायनिक क्रियेने वीज निर्मिती. दोन वेगवेगळे धातू ॲसिडमध्ये बुडवून ठेवल्यास त्या धातूमधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन वीज निर्मिती होते. ह्या तत्वावर वीज निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ सौम्य गंधकाम्लात कॉपर व झिंक ह्या दोन वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्या बुडवून ठेवल्यास रासायनिक क्रिया होते. त्यामुळे कॉपरचे इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन झिंकमध्ये सामावले जातात. त्यामुळे कॉपर हा पॉझिटिव्ह चार्ज व झिंक हा निगेटिव्ह चार्ज तयार होऊन वीज निर्मिती होते. अशा प्रकारची वीज ही सेल किंवा बॅटरीकडून मिळवता येते. यानंतर आहे चुंबकाने वीज निर्मिती. एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये धातूची तार ठेवून फिरवली असता त्या तारेकडून चुंबकीय रेषा कापल्या जातात आणि त्या तारेमध्ये वीज निर्मिती होते. अशी वीज जनरेटरकडून आपल्याला मिळवता येते. तर आज आपण ह्या प्रकरणात काय बघितलं? विजेचा प्राथमिक परिचयमध्ये आपण वीज कशी तयार होते, वीज निर्मितीचे कोणते प्रकार आहेत, किंवा विजेमध्ये नेमके इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, अणुरेणू म्हणजे काय, तर वीज निर्मितीचे प्रकारामध्ये उष्णतेने वीज निर्मिती, प्रकाशाने वीज निर्मिती, रासायनिक क्रियेने वीज निर्मिती आणि चुंबकाने वीज निर्मिती, आपण हे वीज निर्मितीचे प्रकार पण बघितलेले आहेत. यानंतर आपण पुढच्या भागात विद्युत राशी आणि त्यांची एकके बघणार आहोत. म्हणजे कोणत्या ह्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, हे जे तुमचे रेग्युलर वापरण्यात येणारे शब्द आहेत किंवा हे आहेत, आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, जमेन तसा अभ्यास करत जावा. अभ्यास केल्यानंतर अडीअडचणी आमच्यापर्यंत विचारत जावा, की जेणेकरून तुमचाही फायदा होईल किंवा ऑनलाईन घरी असल्यानंतर तुमचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. की आज आपण इथेच थांबूया. गुड डे.